हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आजचा ठरलं तर मग या मालिकेचा खूपच छान असा भाग दाखवलेला आहे. कारण महिपतसुद्धा आता गुन्हेगाराच्या रूपात परत आलेला आहे. सायलीचा तर आनंद द्विगुणित झालेला आहे आणि अशा प्रकारचा भाग आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा आहे आणि पाहायचासुद्धा आहे. तर पहिल्यांदा काय होतं, सायली बाहेरून आत आलेली असते आणि पाठीमागे अर्जुनसुद्धा असतो. बायको बायको म्हणत घरात येत असतो आणि मग अर्जुन म्हणतो, आता राग गेला का? सायली म्हणते, अजूनही राग माझा गेलेला नाही, पण तुम्ही मला सकाळी नेलात ना मंदिरात, त्यामुळे थोडासा राग गेला. आता तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात, पण तेवढ्यापुरता आता माझा राग गेला आहे. कारण तुम्ही मला मंदिरात घेऊन गेला होतात ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको बायको मी काय लपवत होतो हे तुला बघायचं आहे ना, बघ आता तू काहीतरी, असं म्हणतो. आणि लपवायचं आहे ही नक्की काय सांगणार आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, असं काही नाही. मग असं म्हणते आणि मग सायली म्हणते, डोळे बंद केले तर दाखवायची कशी दिसेल मला? चल चल सरळ चल, असं म्हणतो. आणि अर्जुनने सायलीच्या डोळ्यावर हात ठेवलेला असतो आणि सायलीला धरून तो सरळ नेत असतो. आणि सायली म्हणते, मला कसं दिसेल? आणि तू दारात येताच समोर बघते तर सर्वजण हातात फुलांच्या ताटल्या घेऊन उभे टाकलेले असतात. आणि मग गाणं सुरू केलं होतं. लगेच पूर्णाजी गाणं म्हणतात. सर्वजण फुलं टाकत असतात, म्हणजे पूर्णाजीचे ओठ हलवल्यासारखे दिसतात गाणं म्हणल्यासारखे. आणि सायलीच्या अंगावर सर्वजण फुलं फेकत असतात. आणि हा व्हिडिओ राकेश करत असतो. तू येता सायलीच्या पावलांनी, असं पूर्णाजी गाणं म्हणत असतात. घर मोहरून आले तू येता सायलीच्या पावलांनी, घर मोहरून आले. कल्पनाताई म्हणतात, तुझ्या स्पर्शाने तुळशीला गहीवरून आले, स्पर्शाने तुळशीला गहीवरून आले. मग प्रतिमात्या म्हणतात, घर मोहरून आले. मग सगळेजण आता तू येता सायलीच्या पावलांनी, घर मोहरून आले, असं म्हणतात. आणि प्रतिमात्या, सायली, कल्पनाताई या तिघी तुळशीला पाणी घालतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, किती भाग्य या घराचे उमटली तुझी पावले, असे प्रतापराव म्हणतात. किती भाग्य या घराची उमटली तुझी पावले, असे अश्विन म्हणतो. ओ घर राहील हे हसरे. मग चैतन्य, अश्विन आणि अर्जुन एका खुर्चीवर बसवतात आणि तिला झुलवतात. आणि मग इकडे सायलीच्या पावलांनी घर मोहरून आली. मग ती खुर्चीवर बसून झुलत असते. मग खूप छान. अन्नपूर्णाजी म्हणतात, तुझ्या रूपाने उजळून येईल शुभ्र समया. मग कल्पनाताई बोलतात, घुमू देत या आनंदाची गोड, असे म्हणतात. आणि प्रतापराव म्हणतात, हे तुटलेले धागे विणलेले, हे तुटलेले धागे तू मायेने विणलेले, असे रविराज पण म्हणतात. आणि सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून खूप छान असा डान्स करतात. आणि मग अस्मिता तिला गिफ्ट म्हणून एक डॉल दिलेली असते. आणि हा सगळा राकेश व्हिडिओ घेतलेला असतो. आता महत्त्वाच्या महिपतच्या घरचा सीन दाखवणार आहेत. तर पहिल्यांदा काय होतं, तर खूप सारे दागिने आणि कॅश तिथे ठेवलेली असतात. आणि ते कॅश आणि दागिने बघून सचिन म्हणतो त्या एक गणेश नावाचा माणूस असतो, त्या गणेशला म्हणतो, महिपतच्या घरचा तू एक माणूस असतो गणेश नावाचा. तो म्हणतो, महिपत बाप रे, खूपच थरारक असा सीन आहे. सचिन म्हणतो, मंत्री साहेबांनी आपल्यावर पैशांचा पाऊस पडलाय. गणेश आपली चांदीच चांदी. गणेश म्हणतो, चांदीचा खरा अर्थ तर वेगळीकडेच आहे सचिन साहेब, असं गणेश म्हणतो. सचिन म्हणतो, म्हणजे? मग तो गणेश म्हणतो, मग अशी तुम्ही त्या बाईचा विषय म्हणलात ना, त्या बाबतीत माझ्याकडे सॉलिड असं सोल्युशन आहे. आणि सचिनच्या हातात एक पुडी काढून देतो. म्हणतो, सचिन हे काय? गणेश असं सचिन विचारत असतो. मग गणेश म्हणतो, स्पेशल प्रसादाच्या लाडूमध्ये मिक्स करण्यासाठी स्पेशल पावडर आहे, असं म्हणतो. आणि मग सचिन त्या पावडरचा वास घेतो, प्युअर माल आहे, असं सचिन म्हणतो. आणि मग तेवढ्यात येतो महिपत. आणि महिपत म्हणतो, कसली पावडर आहे? तेवढ्यात आता सचिन, काही नाही असं म्हणतो. आणि मग तेवढ्यात दीक्षित, तुला प्रेमाने सांगितलं होतं आश्रमात उलटसुलट धंदे करायचे नाहीत. आणि आता परत इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन गाणं म्हणत असतो. आणि मग दूर व्हायचे ठरले होते तरी न कळत आलो जवळ, बहरून गेले जीवन माझे मनात प्रेमाचं तळमळ, साथ दिलीस सदा जरी कितीही आले कितीही वादळ राहो, अशीच भरलेली सुखाने माझी ओंजळ, असं अर्जुन गाणं आणि सायली म्हणत डान्स करत असतात, गाणं म्हणत असतात. म्हणजे अर्जुन म्हणत असतो आणि सायली सोबत डान्स करत असते. इकडे सगळेजण खूप आनंदात असतात. खूप आनंदाचं वातावरण सुभेदारांच्या घरी असतं. आणि महिपत परत आलेला असतो. परत आता पहिल्याच्या विषयावर अगोदर जे महिपत अगोदर होता ना, बाबा झालेला हे नाटक होतं, आता समोर आलेलं आहे प्रेक्षकांनो. आता सर्वजण बघा कसे एकत्र मिळून सुभेदार आणि किल्लेदारांना काय करतील. प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे, तुम्हाला शेवटी कळणारच आहे. आणि मग आता सायली आणि अर्जुन डान्स करत असतात. आणि मग तेवढ्यात अश्विन येतो. आणि मग आता प्रतिमा त्यानंतर
प्रतिमात्या येतात आणि म्हणतात, कुणाचे त्याला नाव नव्हते, काही कळता लेक माझी तू झालीस तेव्हा स्वर्ग हाती येईल, असं प्रतिमात्या सायलीला जवळ घेतात. आणि आता इकडे महिपत त्या गणेशला एका थोबाडीत मारतो आणि तुला लाज नाही वाटली का, असं तुमच्या दोघांना नाही पोलिसांच्या ताब्यात देतो. मग दोघेही पाया पडतात आणि महिपत म्हणतो, आता माझ्या आश्रमात असले धंदे करायचे नाही, तुमच्या पोलिसांना देतो तुम्हाला. तेव्हा सचिन म्हणतो, असं काही नाही, प्रसादात मिळण्यासाठी मिसळणार नव्हतो आम्ही. तेव्हा पण म्हणतो, काय दीक्षित, आता तुम्ही जे काय जायचं खडे फोडायला. आणि गणेश म्हणतो, माफ करा म्हणतो. आणि मग एकदमच दोघंजण महिपत एकदमच हसतो आणि म्हणतो, महिपत बाबा की जय असं म्हणतो. आणि मग सचिन आणि दोघेही जय जय असं करतात. मग आणि आता अण्णा परत आला बरं का, बघा आता. आणि हसतो कसा आणि बसतो आणि आता पायाची आडी घालून टेबलावर बसतो. आणि काय दीक्षित, कशी वाटली ॲक्टिंग, 113% ओरिजिनल की नाही. स्वतःच जर वागत नाही राहिले तर दीक्षित महिपतने शिकलेल्या त्याची कामं कशी करता येईल. सचिन महिपत म्हणतो, मी जेव्हा जेलात गेलो ना, बाहेर पडलो, तेव्हा पोलिसांची माझ्या घरादारावर माझ्यावर सगळ्यांची नजर होती. आता त्यातनं सुटायचं म्हणजे काहीतरी नाटक करायला पाहिजे ना. मग महिपत बाबा की जय म्हणून मी महिपत बाबा, आता मोठे मोठे लोक महिपत बाबाचे पाय धरायला लागलेत. पाय आता बघू ना कोण ह्या आश्रमाच्या. आणि महिपत शिकरेच्या आडवा येतो. ते सचिन म्हणतो, अण्णा मला माहिती होतं तुमच्यासारखा हाडाचा गुन्हेगार कधीच गप्प बसू शकणार नाही, पण अण्णा इतके दिवस तुम्ही हे काम कमाल, यांना कमाल असं म्हणतो. आणि मग तेवढ्यात त्या पुडीचा वास महिपत घेतो आणि म्हणतो, दीक्षित, ही पावडर आश्रमापासून दूर नाही गेली पाहिजे. आता या पावडरने जे होईल त्याचं खापर त्या सुभेदार आणि त्यांच्या बायकोवर पडायचं. फक्त दोघांवरच नाही, ज्यांनी माझा आणि माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, त्या किल्लेदार आणि सुभेदारांच्या चिंध्या केल्याशिवाय गप्प नाही बसायचं. तेव्हा गणेश म्हणतो, महिपत शेठ, आता तरी तुम्ही खरं बोलताय ना. तेव्हा अण्णा म्हणतात, 113%. तेव्हा सचिनला तर खूप आनंद झालेला असतो. तो अण्णा म्हणतो. आणि मग आता सायलीच्या सगळ्या मैत्रिणी म्हणजे स्टार प्रवाहाच्या सगळ्या तारका आलेल्या असतात, म्हणजे ज्या हिरोईन असतात त्या सगळ्या आलेल्या असतात. आणि मग त्या सायलीला तर खूप आनंद झालेला असतो. काय ना प्रेक्षकांनो, नको कसला महिपत ना ड्रामा केला होता. खरंच वाटलं होतं की महिपत बदलला की काय, पण तो बदललेला नाही प्रेक्षकांनो. आणि आता मग इकडे गाणं म्हणतात. त्या सर्वजण एकदम आत येतात आणि सायलीला मिठी मारता एक एक करून. कशी साधी बोळी तू, कधी होतीस तू मर्दिनी, कधी होती हाती फुले तुझ्या हाती, कधी डोळ्यात ठिणगी, कधी चांदणी कधीच कामनी, प्रत्येक रूपात तू बदलून सारी नाती झालीस सायलीची तन्वी. आणि सर्वजण तिच्या गोल गोल फिरत असतात आणि गाणं म्हणत असतात. मग आता सायली म्हणते, मन माझे घर माझे, तन माझे, सारे जीवन माझे असे म्हणते. आणि कल्पनाताईला मिठी मारते. आणि इथल्या भिंतीमध्ये रुजले सोनेरी क्षण माझे असं म्हणते. आणि अस्मितालाही मिठी मारते. आणि मग आता प्रतिमात्याकडे जाते आणि घेऊन सुख हाती, दुखात हो साथी, आशीर्वाद असू द्या तुमचा सदैव माझ्या पाठी असं म्हणते. आणि सर्व मोठ्यांच्या पाया पडते. म्हणजे प्रथम पडते मधुभाऊंच्या, रविराजांच्या आणि सर्वांच्याच पाया पडते. खूपच भाऊक झालेले असतात. आशीर्वाद असू द्या सदैव तुमच्या पाठी असं म्हणते. आणि मग प्रतिमात्याला सुद्धा कडकडून अशी मिठी मारते. रविराजसुद्धा पाठीमागे असतात आणि दोघांनाही मिठी मारते. आणि मग आता इकडे महिपतचा सीन दाखवलेला आहे. तुम्ही इकडे आश्रमाचा एवढा मोठा घाट घातलात. अर्जुन सायलीसाठी सूड उगवण्यासाठीच घालायला लागला. आता साक्षीचा असतो व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि साक्षी व्हिडिओ कॉलवरून महिपतला बोलत असते, अण्णा मला तर खूपच भीती वाटायला लागली होती. तुम्ही व्हायलेन्स मलाच नको असायचा, पण आहे त्याच्या मार्गाने जाऊन कुठे पोहोचले. अजूनही मला तोंड दाखवायची जागा राहिली नाही. मी पण म्हणतो, ज्यांनी तुझ्या विषयाला सुरुंग लावला ना, तो महिपत शिकरे स्वतःच्या दुश्मनाला कधीच सोडत नसतो. दुसरं काय कारण होतं. आता या पांढऱ्या कपड्याच्या आतून तुझा बाप बघ काय करतो ती. आणि बघ आता सायली आणि अर्जुनच्या संसाराला कसा सुरुंग लावला ना, तर बघशील. पण एक आनंदाचा क्षण येणार नाही त्यांच्या आयुष्यात, तर माझं नाव बदल जर आला तर. सचिन म्हणतो, असं काहीतरी करा ना, त्यांना एकही सुखाचा क्षण येता कामा नये. महिपत म्हणतो,
दीक्षित एखाद्याच्या राशीला महिपत लागला ना, त्याची 113% कामच करतो. सचिन म्हणतो, साक्षी आता किल्लेदार आणि सुभेदार यांचे सगळे शत्रू एकत्र होणार. महिपत म्हणतो, सगळे शत्रू? सचिन म्हणतो, जेलमध्ये असणारा तो नागराजसुद्धा आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाचा मोहरा म्हणजे प्रिया. तेव्हा साक्षी म्हणते, प्रिया जेलमध्ये असली तरी तिचा आपणाला खूप उपयोग होणार आहे. कारण सुभेदारांच्या इकडे काय काय घडू शकतं याचा अंदाज फक्त प्रियाला आहे. आणि तेव्हा महिपत म्हणतो, त्या दोघांनी आपणाला वेगळं केलं ना, आता सचिन, राकेश, प्रिया, नागराज, महिपत, शिकरे हे या मुठीत त्या दोघांचा गळा वळणार आणि तिची जीभ आणि डोळे बाहेर आले पाहिजेत असं म्हणतो आणि मूठ वळतो. बाप रे प्रेक्षकांनो, कसं आहे हे ते. आणि मग इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. प्रतापराव म्हणतात, कसं वाटलं सरप्राईज? सायली म्हणते, खूप छान वाटलं. सगळे हे याचंच प्लॅनिंग करत होतात ना? अर्जुन म्हणतो, यस, तू माझ्यावर रुसली होतीस तरीसुद्धा तुझं सरप्राईज आम्ही स्पॉईल होऊ दिलं नाही. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणीला बोलवलं? मग कल्पनाताई म्हणतात, तुझ्यासाठी तुझ्या मैत्रिणी एका पायावर यायला तयार झाल्या. मग अर्जुन हो म्हणतो. मग तेव्हा सायली म्हणते, माझ्या आनंदात तुम्ही सगळे सामील झालात ना, माझा आनंद आता 10 पटीने वाढला आहे असं सायली म्हणते. आणि मग आता जेलमधला सीन दाखवलेला आहे प्रियाचा. प्रियाला राकेशने सायलीचे जे व्हिडिओ काढलेले असतात ना, ते आणून दाखवत असतो आणि तो खुर्चीवर बसून म्हणतो, त्याचं स्वागत केलेलं तो आणि गाणं म्हणलेलं सगळेजण मिळून हा राकेशने व्हिडिओ केलेला असतो. तो व्हिडिओ प्रियाला दाखवत असतो. आणि मग आता प्रिया काय करते, तो मोबाईलच फेकून देते राकेशचा. आणि राकेश म्हणतो, माझा फोन होता, तो का फेकला? तेव्हा प्रिया म्हणते, यामध्ये अर्जुन आणि सायलीचे तुकडे हे नाही करू शकत ना, म्हणून तुझ्या मोबाईलचे तुकडे केले. तेव्हा राकेश तो फोन उचलतो आणि खिशात घालतो. आणि प्रिया म्हणते, सायलीवर राग काढणारच आहे मी, तिला सुखात बघू शकत नाही. तिच्या त्या मैत्रिणी त्या तर माझ्या आधीच डोक्यात जातात. मला पकडायला सगळ्यात पुढे होत्या त्या, आता तिच्या आनंदातही सामील होत आहेत. राकेश म्हणतो, सायली जी काही मजा करायची ना, करू द्या. तिला आईबाबाला ज्या मिठ्या मारायच्या आहेत ना, त्या मारू दे. पण ही सगळी आजच करू शकणार आहे. आणि प्रिया मांडी घालते आणि वरी खुर्चीवर पाय घेते आणि बसते. आणि यापुढे मी तिच्या रस्त्यात असे काटे पसरवणार आहे की ती पूर्ण रक्तबंबाळ होईल. आता सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. अस्मिता म्हणते, मला तर खूप मस्त वाटते. आता आपली फॅमिली खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. अर्जुन म्हणतो, यश असं म्हणतो. आणि मग आता हे आईस्क्रीम आपण खाऊन सेलिब्रेट करतोय. ते विमलताई, पूर्णाजीला दिलात ना आईस्क्रीम असं अश्विन म्हणतो. तेव्हा त्यांच्या खोलीत नेऊन दिला आहे आईस्क्रीम. तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियरसुद्धा लवकर झोपला का? तेव्हा प्रतिमा त्या म्हणतात, नाही, अरे ते निघाले सुद्धा. असे मी, तो निघाला म्हणजे कुठे गेला तू? असं अश्विन म्हणतो. तेव्हा प्रतिमा त्या म्हणतात, रविराज तीर्थयात्रेला गेलेत. तीर्थयात्रेला असं अचानक? तेव्हा प्रतिमा त्या म्हणतात, अचानक नाही, तू त्यावेळेस असं त्याच दिवशी ठरवलं होतं, तू भेटली होतीस त्याच दिवशी. आता देवाचे आभार मानायचे. अर्जुन म्हणतो, कधी मंदिरात सुद्धा जायचं नाही. तेव्हा प्रतिमा त्या म्हणतात, तो त्यांचा देवावरचा राग होता. त्यांची बायको आणि त्यांची मुलगी दोन्ही हरवल्या होत्या ना, म्हणून. पण आता आम्ही दोघी परत आल्यानंतर त्यांना वाटले की त्या सगळ्यांची भरपाई करायला हवं. सुमन काकू म्हणतात, भाऊजींनी कित्येक वर्ष झालं देवावर राग धरला होता. मंदिरात जाणं तर बंद केलं होतं, पण साधा घरात पण देवासमोर ते हात जोडायचे नाहीत. मग सायलीला आठवतं की रविराज म्हणतात, पूर्वी या मंदिरात मी सारखा यायचो. देवांना असं काही माझं हिरावून घेतलं ना माझ्याकडून, तेव्हापासून या मंदिरात पुन्हा पाऊल नाही टाकलं. मग सायलीला आठवतं. प्रतिमा त्या म्हणतात, पण हे म्हणाले 3 वर्षापूर्वी त्यांना सायली भेटली आणि हीच त्यांना हाताला धरून मंदिरात घेऊन गेली. तेव्हाही म्हणाली होती की त्यांना तन्वी ही नक्की सापडेल. आणि मग सायलीला आठवतं की रविराजांना ती कसा हाताला धरून मंदिराच्या पायऱ्या चढवत आहे आणि मंदिरात गेली आहे असं दाखवलेलं आहे. या मालिकेमध्ये नुसतं 8वा 8वीचाच सीन खूप जास्त आहेत प्रेक्षकांनो. सुमन काकू म्हणतात, खरंच योगायोगाने तीच आपली तन्वी निघाली. हे खरंच देवीची कृपाच म्हणायची. आता इकडे परत राकेशचा आणि प्रियाचा हा सीन दाखवलेला आहे. प्रिया म्हणते, वाटेल ते कर, पण किल्लेदार आणि सुभेदारांना रस्त्यावर आले पाहिजेत. तेव्हा प्रिया म्हणते, होईल, तसंच होईल. ज्या तन्वीला ते गळ्यातलं ताईत म्हणून फिरवतात ना,
तिला घराबाहेर काढतील अशी शपथ घेते मी. सायली, तुला तुझी खरी ओळख मिळाली नव्हती ना, तीच बरी होती. ती तन्वी झालीस आणि माती खाल्लीस. आता खऱ्या अर्थाने तुझी वाईट वेळ सुरू झाली आहे. जोपर्यंत तू सायली होतीस ना, तोपर्यंत तू सेफ होतीस. पण आता तू तन्वी, अर्जुन, सुभेदार आहेस. आता खऱ्या अर्थाने तुझ्या विनाशाची सुरुवात झाली आहे, असं प्रिया म्हणत असते. आणि मग इकडे आता सुभेदारांच्या घरचा परत एकदा सीन दाखवलेला आहे. सायली म्हणते, बाबा असं मला न सांगता का गेले? माझा निरोप पण घेतले नाहीत. प्रतिमात्या म्हणतात, तुझा निरोप घेत बसली असते तर त्यांचा पाय निघाला नसता, असं प्रतिमात्या म्हणतात. आणि मग कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, त्यांना तू जाऊ दिलं नसतंस ना. आणि कल्पनाताई म्हणतात, असं नसतं सायली, जेव्हा एखाद्याला देवदर्शनाला जावंसं वाटतं का, तेव्हा तो माणूस कधीच थांबत नाही आणि आपणसुद्धा त्यांना कधीच थांबवायचं नसतं. सायली म्हणते, बरोबर म्हणताय तुम्ही आई. तेव्हा चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, रविराज सर नाहीत म्हणून तोंड पाडून बसू नकोस. अस्मिता म्हणते, 1 मिनिट. सायलीच्या चेहऱ्यावर स्माईल कसं आणायचं ते मला बरोबर माहिती आहे. अस्मिता म्हणते, मम्मा आपण काय मगाशी ठरवलं ना ते करू, म्हणजे सायली एकदम खुश होईल. मग कल्पनाताई, हो चालेल म्हणतात. आणि मग प्रतिमात्या म्हणतात, एक घास भरवतात आणि म्हणतात, इतक्या वर्षांनी परत आलेल्या माझ्या लेकीसाठी म्हणतात. आणि आईस्क्रीमचा एक घास भरवतात. आणि मग आता प्रतापराव उठतात आणि म्हणतात, हा घास माझ्या लाडक्या भाचीसाठी, असं म्हणतात. आणि मग त्यानंतर कल्पनाताई म्हणतात, हा घास माझ्या सुनेसाठी नाही बरं का, हा घास आहे माझ्या भाचीसाठी लाडक्या. आणि मग सुमन काकू म्हणतात, हा घास आमच्या घरच्या लक्ष्मीसाठी म्हणतात. आणि मग सुमन काकूसुद्धा एक घास भरवतात. आणि मग सायली म्हणते, मी इतकी वर्ष या कुटुंबाच्या प्रेमासाठी आसुसलेले होते, पण मला इतकी वर्ष प्रेम मिळाले आहे सायली म्हणून. पण तन्वी म्हणून मला जे प्रेम मिळायला हवं होतं ते प्रेम वेगळंच आहे. त्या प्रेमासाठी मी आसुसलेले होते, ते काही वेगळेच आहे, असं म्हणते. आणि मग इथेच आपला आजचा भाग संपतो. मग आता प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे की अर्जुन, चैतन्य, अस्मिता, अश्विन सगळेजण एकदमच 1, 2, 3 असं म्हणतात आणि एकदमच सायलीला आईस्क्रीम भरवत असतात आणि मजा करत असतात. सायलीला खाता पण येत नाही आणि सायलीच्या पूर्ण तोंडाला लागलेलं असतं. आणि मग आता सचिन जातो प्रियाला भेटायला आणि म्हणतो, अण्णा, नागराज, प्रिया, मी आणि राकेश असे आपण 5 जण एकत्र येऊ शकतो. मग मी परत म्हणतो, महिपत, त्यांनी माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. नागराज म्हणतो, त्या दोघांनी माझी सगळी स्वप्न धुळीस मिळवली. सचिन म्हणतो, अस्मिताला तर मी सुखात कधीच बघू शकणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते, त्या सायलीला मला उद्ध्वस्त करायचं आहे. तेव्हा महिपत म्हणतो, सायली आणि अर्जुन यांचे आता उलटे वारे वाहणारे 113% असे महिपत म्हणतो. आणि इथेच आपला आजचा प्रोमोसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला प्रेक्षकांनो? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद. अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.